देवीच्या यात्रेनिमित्त आपण सर्वजण आजच्या मीटिंगसाठी जमलेलो आहोत आणि अतिशय सगळ्यांना सांगायला आनंद वाटत आहे की गेले वर्षभर आपण मला वाटते सप्टेंबर महिन्यापासून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज या अभियानामध्ये आपल्या गावाने सहभाग घेतल्यापासून आजच्या दिवसापर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या गावाचं कामकाज सुरू आहे आणि आपल्या रामनवमीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण ज्या एका गोष्टीमध्ये आपलं गाव मागं होतं ती गोष्ट म्हणजे लोकवर्गणीची आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या गावातल्या सर्व म्हणजे बऱ्यापैकी मला वाटते 150 ते 200 नागरिकांनी आपापल्या परीने मदत करून आपलं जे लोकवर्गणीचं उद्दिष्ट होतं ते लोकवर्गणीचं उद्दिष्ट पूर्ण केलेलं आहे। त्याबद्दल सर्वप्रथम इथे उपस्थित सर्व नागरिकांचं सर्वांच्या वतीने म्हणजे आपली ग्रामपंचायत असेल ग्रामस्थ असेल सगळ्यांच्या वतीने आपणच आपल्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा टाळ्या वाजवल्या आणि अजूनही काय झालेलं आहे आपली स्पर्धा 31 मार्चला त्याचा कालावधी 31 मार्च पर्यंत होता परंतु जी कमिटी आहे ह्या स्पर्धेचं मूल्यांकन करण्यासाठी आता मी खटाव तालुक्यामध्ये आहे मी मूल्यांकन करण्यासाठी उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामधल्या लोहारा तालुक्याला जाणार आहे। आपल्या इथं आपल्या गावाचं मूल्यांकन करण्यासाठी मालवण म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले तिथले गट विकास अधिकारी आणि त्यांची एक 7-8 लोकांची टीम तिथे येणार आहे। म्हणजे आपल्या गावाला मार्किंग करायचं किंवा त्याचं इव्हॅल्युएशन करायचं गुणांकन करायचं हे आता माझ्या हातात नाही। म्हणजे आतापर्यंत आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन गाव स्पर्धेत पुढे ढकललेलं आहे परंतु अजूनही काही किरकोळ गोष्टी आपल्या बाकी आहेत। आपल्याकडे साधारण 26-27च्या दरम्यान कमिटी येणार आहे। आज तारीख आपण बघितली तर 19 तारीख आहे म्हणजे अजून एक 7-8 दिवस आपल्याकडे आहेत। त्या 7-8 दिवसामध्ये अजूनही काही लोक मुंबईला पुण्याला कुठेतरी असल्यामुळं त्याच्यामध्ये सहभागी लोकवर्गणीमध्ये समजा त्यांनी सहभाग दिला नसेल आणि जे इच्छुक आहेत त्यांनी सुद्धा दिला तर निश्चितपणे आपलं टार्गेट जरी पूर्ण झालेलं असलं तरी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला करायच्या होत्या त्या अजून बाकी आहेत। त्याच्या अनुषंगाने आपण लोकवर्गणीला आपण बघितलं असेल आपल्या ग्रामपंचायतीला आपण ग्रामपंचायत सोलराईज केलेली आहे। शाळा आपली बघितली असेल आपण काही जणांनी जर शाळेला व्हिजिट दिली असेल तर आपली शाळा सुद्धा आपण सोलर केलेली आहे। पंचायत समितीच्या माध्यमातून आदरणीय सभापती मॅडम यांच्या फंडामधून आपण शाळा आणि पाणी पुरवठ्याची जी आपली विहीर आहे त्याच्यामध्ये सौर ऊर्जा बसवलेला आहे। म्हणजे इथून पुढे जर आपल्या पाणीपट्टीचं लाईट बिल हे साधारण 1.5-2 लाख रुपये येत होतं आपल्याला वर्षाचं ते आता 0 रुपये येणार आहे। म्हणजे आपण सगळ्यांनी ज्या गोष्टी दिलेल्या आहेत शाळेला आपण बघितलं किंवा ग्रामपंचायतीला वर्षाकाठी समजा 20-25 हजाराचं लाईट बिल द्यावं लागत होतं परंतु तुम्ही सर्वांनी जे लोकवर्गणी दिली त्याच्या माध्यमातून आपण सोलर बसवला आता इथून पुढे ग्रामपंचायतीला लाईट बिल हे 0 रुपये येणार आहे। अशीच एक गोष्ट आपल्याला करायची आपण तुम्ही दिलेल्या सर्वांनी दिलेल्या लोकवर्गणीमधून जर बघितलं असेल तर आपण निसनाई मंदिराच्या परिसरामध्ये सद्यस्थितीत आपण ओपन जिम चे काही साहित्य आणलेलं आहे। अजून पुढचं जे काही बसवणे आहे ते बाकी आहे। त्याचबरोबर स्मशानभूमीचं शेड आहे तिथं आपण बैठक व्यवस्था केलेली आहे। शेडची थोडीफार दुरुस्ती केली अजून आपल्याला खूप गोष्टी चांगल्या करायच्या सांगण्याचा उद्देश आणि तात्पर्य एवढंच आहे आपल्याकडे दिवस कमी आहेत त्याच्यामध्ये ज्या लोकांना सहभाग देऊन आणखीन करता येईल त्यांनी सढळ हाताने मदत करावी। दुसरी गोष्ट स्पर्धेमध्ये काही डॉक्युमेंटेशन आपल्याला करायचे आपण आदर्श गाव म्हणजे समृद्ध गाव स्पर्धा ही वेगळा विषय आहे आणि कृषी विभागाच्या आदर्श गाव योजनेमध्ये सुद्धा आपल्या गावाचा समावेश झालेला आहे। पुढच्या 3 वर्षामध्ये 3 कोटीची कामं आपल्या गावामध्ये वेगवेगळ्या म्हणजे त्याच्यामध्ये जलसंधारणाची कामं आहेत शेतकऱ्यांच्या शेतीचे वेगवेगळे उपचार आहेत ते करायचे आहेत। त्याच्याचबरोबर नॉन गाभा घटक त्याच्यामध्ये आपण गावाला समजा वाचनालय असेल शाळेमध्ये असतील कुठं आणखी रस्त्यांची दुरुस्ती असेल असे सगळे कृषी विभागामार्फत आपण साधारण 3 कोटीचा अंदाज आहे। त्याच्यामध्ये बचत गट आहेत महिलांचे बचत गट आहेत पुरुषांचे आपण जे शेतकरी गट करणारे त्यांना कृषी विभागामार्फत मदत होऊन त्यांना काही नवीन प्रोजेक्ट करायचा असेल त्याच्यासाठी मदत करणार आहेत। म्हणजे असं पुढच्या 3 वर्षाचं आपलं नियोजन आहे त्याची DPR फायनल झालेलं आहे गावाचं सिलेक्शन फायनल झालेलं आहे आणि आता अंतिम टप्प्यात कलेक्टर साहेबांकडे झाले काम आपलं आता चालू होईल। तर पुढचा आपला रोडमॅप आहे म्हणजे स्पर्धा मुख्यमंत्री समृद्ध स्पर्धा इथे आता संपते। आता सध्या जर तालुक्यातली स्थिती बघितलं तर पहिल्या 5 मध्ये आपलं गारोडी गाव आहे। आपल्या तालुक्यामध्ये 133 ग्रामपंचायत मी परत सांगतो 133 ग्रामपंचायतीमध्ये आपलं पहिल्या 5 मध्ये गाव आहे। म्हणजे एक सगळ्यांसाठी तुम्ही केलेल्या कष्टाचं हे चीज आहे आणि आपल्याला ते पहिलं 5 जे स्थान आहे की जेव्हा मालवणची कमिटी येणार आहे आपल्याला तपासायला ते स्थान आपल्याला टिकवायचे। म्हणजे काय गावांचं काम कमी आहे परंतु
कमिटी आल्यानंतर ते काहीतरी वेगळ्या दृष्टीने प्रेझेंट केलं आणि आपण जेव्हा कमिटी येईल तेव्हा कुठं कमी पडलो असं होता कामा नये. त्यासाठी काही गोष्टी आपण दर आठवड्याला जे श्रमदान करत होतो, वृक्ष लागवड, स्वच्छता, ते काही आठवडा अभियान पुढे गेल्यामुळं आपल्याला त्याचे फोटोग्राफ, सह्या वगैरे कुठं कुठं जिथं लागणार आहे नवीन अपलोड करण्यासाठी डॉक्युमेंट आलेले आहे. तिथं आपले ग्रामपंचायतीचे कर्मचारी असतील, अभिजित असेल किंवा ग्रामसेवकांना यांना तुमची मदत लागणार आहे. तर तिथं आपण सगळ्यांनी मदत केली पाहिजे. श्रमदानामध्ये तुमचा सहभाग होता, त्याच्या सह्या आपल्याला घ्यायचे किंवा काही नागरिकांचे अजून ते मतदारांचे ऍप डाउनलोड करणं बाकी होतं. त्या गोष्टीमध्ये थोडंफार कमी असेल तर तिथं आपण सर्वजण लोक आलात. कारण अंगणवाडी ताई, आशाताई गावात फिरत होत्या, परंतु तेव्हा आपल्यातली बरीचशी मंडळी बाहेर असल्या कारणानं म्हणजे सगळे मतदार आहेत पण आपण कामानिमित्त बाहेर असल्यामुळे ऍप डाउनलोड करता आले नव्हतं. तर जे काही टार्गेट राहिलं असेल त्याच्यामध्ये सुद्धा आज जे आपण 1-2 दिवस आज मंडळी आहोत तर तिथं आपण मदत करायची. सर्वांच्या सहकार्यानं आतापर्यंत आपल्या गारोडीत कधी झालं नव्हतं, परंतु मागची थकबाकी ग्रामपंचायतीची घरपट्टी पाणीपट्टी असते ती 90% वसूल झाली. म्हणजे याच्यामध्ये ग्रामपंचायतीचे सरपंच, सर्व सदस्य यांचं मी मनापासून कौतुक करेन. कारण ते स्वतः सगळ्यांच्या घरी फिरत होते, सगळ्यांना 2-2, 4-4 वेळा फोन करून त्यांनी ही वसुली जमा केलेली आहे. सरपंच मॅडमचं आम्ही बघतो म्हणजे तालुक्यात सगळीकडे त्यांचं कौतुक होत होतं, कारण त्या स्वतः पण सगळीकडे फिरत होते. त्याच्यामध्ये आपल्यातल्या मुंबईच्या मंडळी असेल, महेशदादा असतील, म्हणजे ह्या सगळ्याच मंडळींनी आपापल्या परीनं कसं ह्याच्यामध्ये सहभाग दाखवता येईल तो दाखवलेला आहे. 90% आपली चालूची पण वसुली झालेली आहे. आणखीन एक 30-35 हजाराची काहीतरी वसुली बाकी आहे. ज्यांची राहिलेली आहे ती जर दिली तर आपले त्याचे वसुलीचे 4 मार्क आता 100 पैकी आपले साधारण 92 मार्क पडत आहेत. त्यामुळे 4 मार्क जात आहेत ते वसुलीचेच जात आहेत. तर ते ज्यांची राहिलेली असेल त्यांनी आज जरी आणून दिली किंवा उद्या आणून दिली तरी आपलं ते 100% टार्गेट कंप्लीट होईल. त्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी एकदा आपल्या ह्या स्पर्धेच्या अनुषंगानं आणि ओव्हरऑल म्हणजे लोकवर्गणी किंवा घरपट्टी पाणीपट्टी का भरायची तर त्याच्यातून ग्रामपंचायत नागरिकांना सोयी सुविधा देणार. आपण बघतोय आपल्या वरुडची आता ते डिझाईन संदर्भात चांगलं काम केलं, त्यांना 50 लाखाचं बक्षीस या वर्षी भेटलंय वरुडला. तर वरुडची टीम आपण इकडे बोलवलेली होती. ICICI फाउंडेशन आणि सेट्री या संस्थेमार्फत आपल्या गावातले जे तलाव आहेत त्याचं त्यांनी परवानगी परीक्षण केलेलं आहे, पाहणी केलेली आहे. आणि त्या सेट्री बँगलोर बेस NGO आहे, तर त्यांना फंडिंग कोण करते तर मायक्रोसॉफ्ट, गुगल यांच्या माध्यमातून त्या संस्थेला फंडिंग होत असतं. तर ती संस्था म्हणजे कृषी विभाग हा वेगळा, ती 3 कोटीची कामं वेगळी करतात. तर सेट्रीच्या माध्यमातून पण काही काम आपल्या गावामध्ये ते घेण्याचं त्यांनी नियोजन केलेलं आहे. तेव्हा त्यांनी गाव बघितलं तर त्यांनी अतिशय कौतुक केले की बाबा गावामध्ये कॉन्क्रीटीकरण झालेलं आहे, तुमचं घर टू घर पाणी कनेक्शन झालेलं आहे, बंदिस्त गटर आहे. आणि मग आता पुढचा टप्पा आपल्याला हे जे काय पाणी फाउंडेशनचं काम झालेलं आहे ते आणखी थोडं सस्टेन कसं होईल त्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करायचे. तर असं सगळीकडून कौतुक होतंय. मला जास्त वेळ घ्यायचा नाही, परंतु एवढंच सांगायचंय की आपण सगळं एकजुटीनं आतापर्यंत जे काम केलं तेच पुढे आपल्याला चालू ठेवायचे. त्याच्यामध्ये आपल्याला ग्रुपवर आपण मेसेज बघत असाल त्या लोकांचं रजिस्ट्रेशन बाकी आहे, आमचे शशिकांत दादा मेसेज टाकत असतात की ही माहिती द्या, शेतकऱ्यांची माहिती लागणार आहे. तर ही जी माहिती लागणार आहे, कारण कुठलीही योजना ही विदाऊट सर्व्हिसशिवाय होत नाही. त्यामुळं आपल्या घरी सारखी माहिती मागण्यासाठी आपली ग्रामपंचायतीचे कर्मचारी असतील, अंगणवाडी सेविका किंवा आपल्यातले जे कार्यकर्ता म्हणून ज्यांची निवड झालेली आहे, भरत मामा असतील किंवा शशिकांत दादा ट्रेनिंगला गेलेले होते किंवा आणखी जी लोक ट्रेनिंगला गेली तुमच्यापर्यंत येतील तेवढी तुम्ही सर्वांनी मदत केली तर इथून पुढे सुद्धा आपलं गाव अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे काम करेल अशी या यात्रेच्या निमित्तानं अपेक्षा बाळगतो. आणि पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबतो. त्याच्यानंतर आपण गेल्या वर्षी जे आपल्याला पालखीचं किंवा आपल्या आतापर्यंत ओवळणी आली असं मिळून तेवढा ते 700 ग्रॅम केला होता. एक विठ्ठला माझ्या काळात आहे त्याची पावती तिथं आहे. एकंदर पैसे असता व्हायला म्हणून 6,000ची नोंद केली आहे. आता गेल्या वर्षी बघा पालखीला जे ग्रामस्थ म्हणून किंवा पाचशे लोक जे मोठं मारतील ती कोंड्याचं काय करतो आपण एकदम उचल घेऊन टाकतो. तर त्या कोंड्याचे पैसे आता 1700 रुपये. आणि मागील वर्षी एक केरळाला बालता मंदिरात होता तर
ते काय झालं वापरला तेल लागला गेल्या वर्षी तेल केंद्र डबा उचलला खंडोबाच्या मंदिरात तेल केला डबा गेल्या वर्षी 2 केंद्र डबे आले त्या वर्षी एकही केंद्र डबा आलेला नाही. आता गेल्या वर्षी म्हणजे आत्ताच्या वर्षी 140 साड्या आल्या, पीस 836, नारळ 776, पावेल 6, टोपी 6, खाली 3 किलो, सुपारी 5 किलो, बदाम 2 किलो, चुडे बांगड्या समजा ती आपल्या पद्धतीनं हळकुंडे 60 किलो, तेल पुढे टीव्हीसाठी वर्षभरात झालं म्हणजे विशाल असं मिळून 13 किलो गेल्या वर्षी 13 आत्ताच्या ह्या वर्षी. तांदूळ आले 34 किलो, गहू आला 147 किलो, ओवाळणी आणि चालू म्हणजे वर्षामध्ये 23,720 रुपये या वर्षी. सोन्याच्या डागाने 2 आता ही चोरली आहे बघा दोन्ही त्यांची पावती त्यांनी दिलेला. आता ही घातलंय बोलले साईज बाबराव गोडसे त्यांनी हे घातलं बघा अविनाश गाडगे डिस्क त्यांनी घातलंय सोडलं. आता जर घातली 12 पडतंय आणि शोभा रवींद्र मर्दे. आता चांदीचा डाग लागतो आपासू पिठले यांच्याकडे सासूबाई आपल्या सारख्या त्यांनी गोडा घातला होता. संजय भुजबळ पाहणा घातला होता. आता कोण कोणाला पडतंय यांनी काय केलं बघा हात त्यांनी बघा आणि संतोष आणि त्यांच्या दिलेस काळे त्याने बघा या अगरबत्तीसाठी दिले आणि 4 पण दिले 75. आता पूजेसाठी सकाळी पूजेसाठी 2 पैसे घाले बरं का. आता सकाळच्या आरतीला जे उपस्थित मुंबईकर मंडळात त्यातून या मानसिक सकाळी 500 रुपये आहे. डिस्कस काळे 300 रुपये. यशमा शिवाजी शेट्टे त्यांच्याकडून 3 किलो गूळ 2 किलो खोबरे आणि नवसाची यात्रा आलेलं 25 4 गुंठे दिले त्याची नाव आहे 4 गुंठा खाणारे आपलं आहे औषध म्हणून पूजेला दिले संजय काळे डिस्कस त्यातलं पाया 17 झाल्या त्याला साड्या आले 19 साडे 67 नारळ 70 त्याची ओवाळणी आली 1025. आता मुंडी वास्तू शांती बघा 7 आल्या साड्या आल्या त्याला 7 ती साड्या 1 नारळ 3 ओवाळणी 289. आता देवीचा होम आपण घेतला मध्यंतरी त्याला 153 लोकांनी त्याची नाव आहे नाव दिले. तुम्हाला एकूण रक्कम जमली 17,771 रुपये. त्याच्यातून खर्च झाला 4,920 रुपये. त्याची शिल्लक आहे 12,751 रुपये. परत देवीसाठी काय त्यांनी वस्तू दिलेल्या प्रकाश सुनील कदम 8 दिला त्यांनी आणि रुद्र किरण कदम गाड्या दिली. आता नवीन गाडी पूजा राहतात सचिन वगैरे किंवा जे नवीन गाड्या घेतल्या असे 4 जण आहेत त्यांचं जमिनीची ओवाळीला 350 रुपये. देवीसाठी मेकअप साईज तुम्हाला दाखवलं आहे. परत सौद्याचं मंदिर आपले टेलरने बांधलं सोनवलं त्यांनी बांधलं आहे तुम्हाला सांगायचं काम आहे. त्यांनी त्यांच्याच खर्चानं बांधलं आहे. आत्ताचे ह्या वर्षीचं पार्टीचं गोल्ड आहे 1100 रुपयाला आपण त्यांना दिले. मागील वर्षी गोल्ड तुम्हाला सांगितलं दोन्ही मिळून सगळे मिळून 2026. आत्ताची चालू म्हणजे पार्टीची रक्कम झाली 12,208 रुपये. मंदिरातली ओवाळणी पहिल्या दिवशी 17 तारखेची त्या दिवशी 10,147 रुपये. वार्षिक ओवाळणी 3,772.
आता तांदूळ विक्रीचं पैसे 780 रुपये आलं. गव्हाचं पैसे 20 रुपये दराने विकले तांदूळ आणि गहू. 2940 रुपये. आता हे सगळे मिळून झाले 8,48 रुपये सगळे. आता ह्याच्याकडून पैसे वाढणार आहेत. साडी विकायच्या राहिल्यात, पीस विकायचं राहिले. आता ह्याच्यात अजून कोणाला समजा एखादी वस्तू दिली आणि एखादी वस्तू समजा राहिली असं जर कोण असं त्याला जागा आपण त्याची दुरुस्ती केली जाईल. उन्हाळ्याचे दिवस आहेत. आपल्याला पाण्याची परिस्थिती बघितली तर खूप वाईट आहे. आता जशी नासधूस चालली तशीच जर नासधूस आपण ठेवली तर मला वाटतं काही काळानंतर किंवा काही दिवसानंतर टँकरची मागणी करायला लागेल. मी काल गावात फिरत होतो. हे जलजीवनच्या निळ्या पाईप आहेत. अनेकाच्या पाईपला कॉकच नाही, ते सरळ गटारा सोडलेलं. सर्वांनी मी विनंती करेन, भरा कुणी कुणाच्या नळाचं पाणी भरा. मात्र तुम्ही जर वापरत नसाल पाणी तर बाबूस बायाकडून आठवणीनं तो कॉक बंद करून वापरण्याबद्दल ही नाही. पण बाहेर गावी आहे ना तुमच्या गटारातून जाता येणं तर ती पाहिजे. पाण्याचा बचत आपण सर्वांनी केलीच पाहिजे. कुणाचं काय जर मत असेल याच्याबद्दल तर तुम्ही सांगू शकता. करायची बचत काय झाड असं दाखवून लावले म्हणजे कशातच तरतूद करायचं गावाच्या लावून उपयोग नाही. ही आहे झाडाला काढली आपण करावं लागला एका झाडाला वडायची लावली बाकी झाडाला लावावं लागलं तर ती झाडे झाडे उपयोग नाही. झाडे काढून द्यायची झाडे राहत नाही आणि ती झाडे इतकी चांगली लावून बघा की सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या, परंतु स्मशानभूमी आपल्याला करायची चांगली, परंतु जागेची अडचण असल्यामुळं गेले कित्येक दिवस तो प्रश्न प्रलंबित आहे. म्हणजे आपण सद्यस्थितीत आहे स्मशानभूमी वापरतोय. आता आपण स्पर्धेच्या अनुषंगानं तिथं शेडची दुरुस्ती वगैरे केलेली आहे, परंतु एक गावामध्ये जसं म्हणतो आपण बाहेरची माणसं येतात, यात्रेला येतात किंवा कुणाच्या मैत्याला आपण जातो, तर स्मशानभूमी ही चांगली असणं ही बेसिक गोष्ट आहे. ग्रामपंचायत असेल, सर्व पक्षीय म्हणजे राजकीय पातळीवर पण सगळेजण आपल्याला फंड केला नाही, पण त्यांची एकच अडचण आहे, आम्ही स्मशानभूमीला तुम्हाला निधी देऊ, परंतु जागेचं काय. म्हणजे जागेच्या अभावी गेल्या 2-3 वर्ष म्हणजे आपण बघतोय गावाच्या एवढी कामं झाली, स्मशानभूमीला 10-20-30 लाख रुपये गेला कोणालाच अडचण नाही. आपल्याला कुणी पैसे दिले स्मशानभूमीला, फक्त जागा व्यवस्थित जागा नसल्या कारणाने आपल्याला स्मशानभूमीला निधी मिळत नाही. तर याबाबत आपण जो विषय सांगितला याच्याबद्दल काय करावं असं तुमच्या डोक्यात जरी काही विषय असेल तर सगळ्यांनी एकत्रित मिळून याच्यावर चर्चा होईल. विषय जर मार्गी लागला तर आपल्याला पुढे त्याच्यावर स्मशानभूमीला आपल्याला 2 मोठं जागा आहे, पण सुसज्ज आणि चांगली स्मशानभूमी करायची असली तर कमीत कमी 5 आणि जास्तीच्या 10 मोठं आपल्याला जागा लागेल. म्हणजे रस्त्यासाठी 10 मोठं जागा लागेल, तर तो जागा मिळवण्यासाठी त्या लोकांच्या थोडीशी हे करून जर ती जागा मिळत असली तर मिळवलेली चांगली होईल आणि आपल्याला पुढं करता येईल.
म्हणजे प्रामुख्याने म्हणजे सगळ्या गावकऱ्यांचंच मत आहे किंवा काय ती शेवटी देवीचं येणं मत आहे ना असं बरं सगळ्यांनी बोला. जुन्या माणसाला माहिती असेल ना हो पडेलच आहे की पण त्यांनी जर देवीसाठी बाबा काय नाही एकर अर्धा एकर तर त्यांनी दिली आपली देवीसाठी किंवा नाही तयार झाली तर बरं 4 रुपये देऊन सगळ्या गावाच्या त्यांना विनवणी करू. ते जर नाही झालं तर आता प्रकाश पवार ते म्हणते जी आमची जागा 2 गुंठे पलीकडे वडील पलीकडे जर नाही त्यांनी दिली तर आमची 2 गुंठे जागा त्यांना त्या बद्दल त्यांनी स्मशानभूमीच्या जगत त्यांनी 2 गुंठे द्यावी व काय असेल ते आमच्या मला ग्रामस्थांच्या वतीने तुम्हाला सगळ्यांची आपली विनंती आहे तेव्हा देवीच्या आणि आपल्या स्मशानभूमीसाठी परत जागा कमी पडते आपल्या सुशोभीकरणासाठी जर तुम्ही लोकांनी जर आपलं सहकार्य केलं तर आपलं तुम्हाला असं विचारतोय बाकीची काही आपण तुमच्या विषयी काय आपल्याला एक अर्धा एकर पण तरी तुमची इच्छा असली तशी द्यायची तर तशी द्या नसेल तर तुम्ही जे काय तुम्हाला वाटत असेल पूर्ण आपल्याला बाकीचे आपली ग्रामस्थ म्हणून तुम्हाला घेतली फक्त तुम्ही आपलं तुमची इच्छा सांगा ओंकार आपल्याला देवीसाठी कमीत कमी 1 एकर पण अर्धा एकर आपलं जागा असते स्मशानभूमी देवी आपल्याला 100% आपल्याला देवीसाठी आहे ना गवर्नर आपल्याला मंदिरात आहे ना आता परवा मी आढावा बैठक 1 कोटी रुपये फंड पडतोय तर तुम्ही जर दिलं तर कधी जागा आपल्याला अवेलेबल लागते सगळ्या कॅटेगरीत बसलं तर आपल्याला ग्रामस्थ वतीने तुमचं चांगलं होईल आपलं ह्या गोष्टीला काही विरोध नाही जर होत असेल तर वरची 26 गुंठे असतात आमच्या दोघांच्या सहमतीने आम्ही देतो 26 सगळ्यांची मिटिंग करून जरी वाढत असली तरी गावच्या विकासासाठी आम्ही देतो. गेले आपण 5-1 वर्ष जरी आपण हा विषय प्रलंबित होता की आपल्याला सगळ्या निधी उपलब्ध आहे मात्र आपल्याला आपल्या देवीचं मंदिराचं विस्तारीकरण आणि आपलं स्मशानभूमीचा विषय हा गेले 5 वर्ष पेंडिंग आहे तर एकच कारण आहे आपल्याला जागा नाही परंतु आता आपले आनंदराव फडतरे अलंकार फडतरे आणि फडतरे कुटुंबियांनी हा जो निर्णय घेतलेला आहे की त्यांच्या मालकीची स्वतःच्या मालकीची 26 गुंठे जागा आपल्या देवीसाठी ते द्यायला तयार झालेले आहेत त्याबद्दल आपल्या संपूर्ण गावकऱ्यांकडनं त्यांचं हार्दिक अभिनंदन. आजकालच्या युगामध्ये आपण बघतो बाहेर की 1 इंच पण जागा कोण पुन्हा द्यायला तयार नाहीये अशा युगामध्ये अशा वातावरणामध्ये एवढं मोठं दातृत्व हे त्यांच्या कुटुंबियानं त्यांच्या सगळ्या निर्णय घेऊन केलेलं आहे आणि अजूनही त्यांचं असं म्हणणं आहे की अजून त्यांच्या कुटुंबियाची ती बैठक घेणार आहेत आणि अजून त्यामध्ये काही जागा वाढून मिळत असेल तर ते देखील ते आपल्या गावासाठी आपल्या देवीसाठी द्यायला तयार आहेत तर खरंच आईची नाही मातेचा आशीर्वाद ह्या कुटुंबियाच्या सोबत कायम राहील आणि या ठिकाणी फडतरबाबा या ठिकाणी जे आपण उभा करू स्मशानभूमी ती स्मशानभूमी ते देवीचं सगळं विस्तारीकरणाचं काम हे याची आठवण कायम स्मरणामध्ये राहील असं काम या ठिकाणी निश्चितच निर्माण होईल. आज आपला जो कार्यक्रम आहे आपल्या लहान मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रम आणि आपल्या आजीमाजी जे सैनिक संघटनेचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमात आपल्याला गावाकडून मी आग्रहाचं निमंत्रण करतो की आपण त्या ठिकाणी सत्कार स्वीकारण्यासाठी हे बघा हे जे लहान मुलांचं काम फडतरे कुटुंबियांच्या माध्यमातून होत आहे त्या स्मशानभूमीसाठी आपण तुमच्याच कुटुंबियातलं एखाद्या व्यक्तीचं नाव आपण देऊया त्यांच्या स्मरणार्थ त्यांचं नाव हे या भूमीमध्ये अजरामर राहील कारण तुम्ही जे काम केलेलं आहे ते खरंच लाख मोलाचं नाही कोटी मोलाचं आहे त्यामुळं तुमच्या कुटुंबियाचं एखादं नाव आपण त्या स्मशानभूमीला देऊया जेणेकरून तुमच्या कुटुंबियाचं नाव
या आपल्या इतिहासामध्ये निश्चितच कोरलं जाईल. ठीक आहे. जी आपली विष्णा मातीच्या मंदिराचं विस्तारीकरण आणि आपली प्रलंबित राहिलेली स्मशानभूमी यासाठी जागा कमी पडत होती. ती जागा पडतरी कुटुंबियांनी त्यांच्या मालकीची जागा या स्मशानभूमीसाठी आणि 26 कोटी जागा देण्याचं त्यांनी हे केलेलं आहे, त्यांनी होकार दिलेला आहे आणि तशा प्रकारचा निर्णय आता झालेला आहे. त्यालाच लागून एक दुसरा असा विषय होता की आपली जी कॉर्नर जागा आहे थोडं कोपरा आहे, तो पण तुमची इच्छा असेल तर ते जर आपल्याला मिळाली ह्या कामासाठी तर आपलं कामात थोडासा ती कॉर्नर बसतोय तो पण निघून जाईल आणि चांगलं काम होईल. तुमची इच्छा असेल काय दबाव वगैरे नाही, इच्छा असेल तर ते जर दिलं तर निश्चितच सगळ्यांसाठी ते चांगलं होईल. आणि जे म्हणावरच्या बरोबर आता काय झालं पहिलीची भिंत होता हे काय सरळ होते आता नंतरचा पकडा थोडा वाकडा आहे. तर आता बावड्या किंवा यांना विचारलं आपण पैलवानांना की बाबा त्या जागेत आपण सरळ भिंत करता येईल का. आता ह्यांनी सकाळ यांचं म्हणणं असं आलं किंवा 2 दिवसात आमच्या घरगुती सगळ्यांचा विचार करतो आणि जर त्यांचा विचार झाला फायनल ते आपल्याला कळवतील त्यानुसार त्यांचा निर्णय म्हणजे आपण कारवाई केली जाईल. कारण त्या क्षेत्राचे आमच्या आम्ही जातो बाबतीत त्यांची आमची वाटणी झालेली आहे. एकत्रित हा एकत्र आहे किंवा आम्ही विचार करून चालेल ठीक आहे. तुमच्याकडे आहे बरोबर आहे पण त्यांची वर्गणी गेल्या वर्षी त्यांनी दिलेली आहे. कोणाला दिली तमाशा भरवायची यांना बाजरी करा तुम्ही फीस काढणार नाही तर मग यांना जी काय नुकसान किंवा तुम्हाला काही केलं तर त्यावेळेस काय यांना की मला दिली नाही तर ती त्यावेळेस ही जमीन म्हणजे काय होते त्यांचं नाव यायला इथे चर्चा चालू आहे तोपर्यंत एक आता जो ठराव झाला तो लिहिला आहे इथं 2026 निस्ताईची यात्रा विषय निष्णाई मंदिर सुशोभीकरण व स्मशानभूमी विकास यासाठी जागा दान देण्याबाबत ठराव असा घेतलाय. आज दिनांक 19/4/2026 वार रविवार सकाळी 11:40 वाजता ग्रामस्थांच्या वार्षिक हिशोब वाचन बैठकीमध्ये निष्णाई मंदिर सुशोभीकरण व स्मशानभूमी विकास यावरती ग्रामस्थांत चर्चा करण्यात आली. त्यावेळी सुशोभीकरण व स्मशानभूमी विकास हा मुद्दा ग्रामस्थांकडून शिवाजी नारायण शेडगे यांनी सुचवला. त्यावेळी ग्रामस्थांमध्ये उपस्थित असणारे जागेचे मालक पडतरी कुटुंबीय यांनी स्वतःच्या मालकीची 26 गुंठे जागा गट नंबर 393 ही गावासाठी दान करण्याचे स्वतःहून कबूल केले. सूचक शिवाजी नारायण शेडगे अलंकार सूर्यकांत पडतरी. आणि आता याच्यावर सह्या करायच्या सगळ्यांनी देऊन त्या लक्षात येणं म्हणून म्हणलं वाचा करा करा जमीची बाजू पहिल्यांदा वाचतो. मागील शिल्लक आपली 5,27,941 रुपये बँकेत जमा होती गेल्या वर्षीची. तिच्यावर 3.25% व्याज मिळालंय आपल्याला 17,158 रुपये. पालखीची या वर्षीची जमा आहे 2,95,430 रुपये. लोकवर्गणी जमा आहे 4,35,000 रुपये. इतर वर्गणी जमा आहे 500 रुपये. आणि गेल्या वर्षीची वर्गणी जी राहिली होती आता मी म्हटलं गेल्या वर्षीच राहिली तर ती 51,000 रुपये जमा झाली या वर्षी. असे 13,27,029 रुपये या वर्षीची आपली जमा आहे. खर्च बाबूवर वाचतो. तमाशा छाया केलारे 1,25,000. देवीचा बोकड 7,500. ऑर्केस्ट्रा 1,25,000. सनई वाजंत्री 22,000. तमाशा ठरवणे गाडे भाडे 3,000. कुस्ती इनाम 2,32,850. स्पीकर 25,000. कुस्ती मैदानात ट्रॅक्टर लावलेला 1,200 रुपये. निष्णाई मंदिर लाईट बिल 4,520. खंडोबा मंदिर लाईट बिल 3,000.
राम मंदिर लाईट बिल 5040, देवीचा किरकोळ खर्च 33,000, ऑर्केस्ट्रा स्टेज 33,000, देवीचं डेकोरेशन 25,000, अप्पा पवार दुकान 10,825, दिलीप चेडगेच्या दुकानाचं 8,510, विठ्ठल माने 1,000, सनी माने 2,500, पाण्याची टाकी 1,000, ऑर्केस्ट्रा जेवण 1,500, देवीची फुले 1,200 रुपये, फटाके 11,000 रुपये, कुस्तीसाठी वस्ताद इनाम 1,000 रुपये, तेलाचे 2,500 रुपये, असे 7,87,645 एवढा खर्च आपण यावर्षी केलेला आहे. जमेतून खर्च वजा जाता पुढील वर्षासाठी आपल्याजवळ 5,38,884 इतकी शिल्लक राहिलेली आहे. आकडा पुन्हा एकदा वाचतो, 5,38,884 रुपये पुढील वर्षासाठी आपल्याकडं शिल्लक आहे. पंचायत राज स्पर्धेमध्ये आपण ते रामनवमी म्हणतो, आपण काय म्हणतोय अजून आपण बरीच काम करायसारखं आपल्याला घ्याय, त्याला फक्त काय निधी आपल्याला कमी पडते. आपल्याला आता आम्ही ही जी 85,000 रुपये हिंसाच करा आपल्या लोकसभा भागात कमी पडत होतं, पण ते आम्ही करून पुढे दाखवलं, इकडं दाखवलं, त्यांनी असं केलंय म्हणून गावाच्या. तर अजून ह्याच्यात का नाही कोणाला तर ज्यांना जे राहिले असतील लोकवर्ग द्यायची मी कुठे स्पर्धेला, तर त्यांनी तो इच्छित लोकसभा भागात त्यांनी द्यावं. म्हणजे काय होईल आपल्याला विश्राम मंदिराची आणि तिथं मी सोलर प्लॅन टाकून आपल्याला पूर्णपणे लाईट बिल आपलं माफ पुढे अजून आपल्याला काम करायचं राहिले. सोयीच्छेनं अभिजित कदम आहे आपला शिपाई, त्याच्यापेक्षा आपलं ते आपलं सोयीच्छे आम्ही प्रत्येकाने 20-20, 25,000, 10,000, 15,000, 5,000, 5,500 असं लोक प्रत्येकाने दिले. सर तर जे कोण राहिले त्यांनी आपल्याला अभिजित पैसे द्या. ठीक आहे. रणजित भाऊजी, ग्रामस्थांच्या वतीनंही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दारवडी यांच्या वतीनं आपण सर्वांना एक नम्र विनंती करू इच्छितो. आज संध्याकाळी आपल्याच गावातील नांडग्यांचा कार्यक्रम इथं होणार आहे, तर आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहावं अशी सर्वांच्या वतीनं मी आपणा सर्वांनाच विनंती करतो. त्याचबरोबर आजही माझी सेवानिवृत्ती कार्यक्रम 5 वाजता होणार आहे. या कार्यक्रमासाठी सुद्धा आपल्या गावातील सर्व ग्रामस्थांनी आवर्जून उपस्थिती लावावी. या कार्यक्रमाच्या अगोदर त्याच 5 वाजता संपूर्ण गावाला देणी होणार आहे. या सेवेतही आपण सर्वांनी आनंदाने सहभागी व्हावं अशी मी सर्वांच्या वतीनं माजी सैनिकांनी याच वर्षी आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी बोर्ड किटच म्हणूया आपण त्याला संपूर्ण हा बरोबर आहे. ते दोन्ही येतात त्या किटमध्ये ते त्यांनी दिलेलं आहे. आपल्या सर्व ग्रामीण त्यांचा आपण धन्यवाद म्हणतो. प्रॉब्लेम येतो आपल्याला, त्यासाठी गावाचा 60,000 ते 70,000 प्रत्येक वर्षी ते जातात. बरेच कार्यक्रम आपण प्रत्येक अलग अलग क्षेत्रामध्ये कार्यक्रम घेतो, तेच आपल्याला बाहेरून मागावं लागतं. 40,000 ते 50,000 रुपये त्याचा चार्ज आहे. तर हा गावाच्या पुढे एक मुद्दा म्हणजे ह्याचा त्याच्यासाठी गावाने त्याचा विचार करावा. एकदम उत्साहामध्ये पार पडली आहे. गेले 2 दिवस आपण सगळेजण गावामध्ये आहात. यात्रेचा पहिला कार्यक्रमापासून ते आतापर्यंत संपूर्ण यात्रा ही एकदम चांगल्या वातावरणात पार पडली आहे. एकदम चांगले नियोजन यावर्षी यात्रा कमिटीच्या माध्यमातून झालेलं आहे. तर यात्रा कमिटीचे सन्माननीय चेअरमन मेजर रणजित कदम आणि सन्माननीय डेप्युटी चेअरमन शिवेंद्र पवार या दोघांचंही गावाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन. समर्पित करतो पूर्ण यात्रा कमिटीला आणि ग्रामस्थांना त्यांनी साथ दिला. आणि मतदान करायचं या 2 दिवसात गावात सगळे माणसं आले. तिथपर्यंत
त्या 2 दिवसात पोचून ती वसूल केली आणि मतदारांचं ज्यांचं राहिले नाही ते आपल्याला गरजेचंच आहे. या 2 दिवसात जर ती त्या घरापर्यंत पोचून केलं तर सहकार्य मिळतं. पण आपण तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे, नाही तर आपण इथं म्हणणार परत तिथपर्यंत नाही पोहोचलं तर बाहेर कोणी आलं नाही. ती राहिलेली आहे तिथपर्यंत. हा मग ती आधी थोडंसं एखाद्या कानावर आलं पर्यंत पोहोचलं. 2-3 दिवस आता लोक काय तिथं तो अहो काल मला ऐकून घे, काल मला सर्कल भेटलं ते म्हणले 100 माणसं राहिले जातो. टार्गेट तर जाऊ दे, पण राहिली तरी का राहिली ही बघायला पाहिजे ना. तुमचं मतदान कॅन्सल होईल. त्याचं मतदानच कॅन्सल होईल ना, त्याचं काय करणार मग तुम्ही मुला लोकांचा जवळ कसा होणार, तुम्ही जागा बदलून ठेवली. होय बरोबर आहे का नाही. माझ्यापर्यंत एखादा माणूस आला जर मी राहिलो तर मी त्याला दोषी नाही, पण तिथपर्यंत मी पोहोचलाच नाही तर तो माणूस काय म्हणणार माझं तुला हे 2 दिवसात नाही केली तर मतदान कॅन्सल होणार. मतदान असं 2024. जे उपस्थित नव्हती त्यांच्या कानावर अशी माहिती द्या. कुणी अर्ध्या दिवसांनी उद्या पण कोणीच माहिती सगळ्यांना आमच्या काय सुद्धा आपल्या ग्रामपंचायतीनं आपल्याला जागा कचरा ठेवलेली आहे ही बरोबर आहे. आणि आपल्या दारात तसं आमच्या दारात सगळीच भावकी कचरा टाकतात. त्याचं नियोजन फक्त करा. ग्रामस्थांचं म्हणणं असं आहे, तुम्ही गारवणीत राहताय, तुम्ही गारवणीत येताय आणि वर्गणीच्या वेळेला मात्र नामान्याला राहताय. हे काय बरोबर नाही. तर ज्यांनी घरकुलाचा लाभ घेतलाय त्यांनी गावच्या सर्व वर्गणी वेळेत देणं बंधनकारक आहे तुम्हाला, असं ग्रामस्थांचं. रविराज आनंदराव कदम यांच्या पोटाला हैबतराव खपर पंजोबा आलेले आहेत, म्हणून आजपासून या मुलाला हरी या नावानं ओळखलं जावं. या मुलाला प्रणव या नावानं ओळखलं जावं. आज नाही एक जात ठीक आहे.
ज्याला बोलायचंय तो उठून बोलत असताना कालवा बंद झाला पाहिजे आणि त्याला दुसरी गोष्ट हे राहुल अशोक कदम यांचा चुलत भाऊ पट्टू खशाबा कदम यांचा मुलगा सोमनाथ हा चुलत भाऊ भावाच्या पोटाला आला म्हणून आजपासून या मुलाचं नाव श्लोक असं ठेवलेलं आहे. सोनाई विटले ही अक्षयच्या पोटी आलेली आहे म्हणून आजपासून या मुलीला सोनाई या नावानं ओळखलं जाऊ. आपल्या शेजारीच आहे. यावर्षी तो 85,000 रुपये त्याच्यावर खर्च करून त्याचं सुशोभीकरण वगैरे चांगला कट्टा त्याचा तयार केलेला आहे. तर आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा आपण आभार मानूया. लातूरचे आहेत तर त्यांनी आपल्याला ह्या स्पर्धेसाठी 5,000 रुपये काल आपल्याला जाहीर केलं. त्यांनी 5,000 रुपये आले ते पुन्हा आवश्यक आहे तर ती 57,000 रुपये आपली थकबाकी आहे. 57,000 रुपये लोकवर्गणी. शिल्कीची रक्कम बदलली आहे किंवा करता 5,32,384. तिथं ना चुलीची कमतरता आहे. ते आपले कसे चुली असतात त्या रेडीमेड चुली मिळतात त्या लोखंडी एक दोन चुली त्या ठिकाणी ओपन शेड आणि एक दोन दोन मिनिटं. सरांची आई साहेबांची आजी साहेबांच्या पोटाला आली म्हणजे ही झाली पणजी. साहेबांच्या आजीचं नाव काय होतं? शशिकला. ही 5 ह्यांची ही पणजी म्हणून हिचं नाव आजपासून स्वानंदी असं ठेवायचं आहे. आजोबा तेव्हा त्यांचं नाव होतं निवृत्ती. आजपासून या बाळाला निवृत्ती या नावाने ओळखलं जावं. आपण आता 90% वस्तू 10% लोकांना जर राहिले असतील त्याचे 4 मार्क म्हणतो आपल्याला मिळणार नाही. 1 मार्क तरी त्याचा पत्र राहिला आपला 1 मार्क फडक्यासाठी आपला नंबर होतो. सिक्युरिटीला थोडी पण राहिली 30,000 रुपये सिक्युरिटी करून सगळ्यांनी 1-2 दिवसात भरण्याचा प्रयत्न करा. आणि आपण सर्वांनंतर त्यांचा आकडा डिक्लेअर केला सर. एक 10 मिनिटात मला त्यावेळेस साधारण 1,84,000 रुपये 10-15 मिनिटात लोकांनी दिले. अजूनही जर कोणाच्या काय गोष्टी काढावं नसतील त्यांना कोणाला द्यायची असते
तर इथं अभिजित आपला कर्मचारी त्याच्या अकाउंटला पाठवते कॅश देऊन चालेल तेवढं सहकार्य केलं तर सगळ्यांना बरोबर.